Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. 2000 कोटींपेक्षा अधिक पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. अशातच आता पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने राज्यातील साखर कारखान्यांकडून पैसे वसूल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. साखर कारखान्यांच्या नफ्यामधून प्रति टन 5 रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 10 रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. त्यामुळे आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकार साखर कारखान्यांकडून पैसा का गोळा करत आहे असा प्रश्न निर्माण होतोय. मराठवाड्यातील धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये पुरामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. परिणामी आता शेतकरी राज्य सरकारकडून आर्थिक मदतीची आशा लावून बसलेत. त्यामुळे आता तिजोरीत खडखडाट असल्यामुळे सरकारने साखर कारखान्यांकडून पैसे जमवण्याची तयारी सुरू केली आहे का, असाही प्रश्न निर्माण होतोय.